एक महत्त्वाची बातमी पाहतोय आपण। अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्ये होणार आहे। उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत यावेळेस पोलिसांनी दफनविधीची तयारी देखील सुरू केली आहे। अक्षय शिंदेच्या अंत्यविधीसाठी खड्डा खोदल्याची स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी माहिती दिली आहे। बदलापुरात अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा देणार नाही अशी भूमिका इथल्या स्थानिकांनी घेतली होती आणि त्यानंतर आता सरकारनेच दफनविधीसाठी उल्हासनगरमध्ये जागा दिली आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी। बदलापूर अत्याचार प्रकरणातील एन्काउंटर झालेला आरोपी अक्षय शिंदे याचा अंत्यविधी अखेर उल्हासनगरमध्ये होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। मी सध्या उल्हासनगरच्या शांतीनगरच्या स्मशानभूमीमध्ये आहे आणि या ठिकाणी एक खड्डा पोलिसांकडून खोदण्यात आलेला आहे। स्मशानाच्या कर्मचाऱ्यांनी अशी माहिती दिली की पोलीस जेसीबी घेऊन आले होते आणि त्यांनी हा खड्डा खोदलेला आहे। बदलापूर प्रकरणातल्या आरोपीचा दफनविधी या ठिकाणी होणार असल्याची माहिती पोलिसांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे, असं कर्मचारी या ठिकाणी सांगत आहेत। आणि अक्षय शिंदे याच्या अंत्यविधीसाठी ही तयारी शांतीनगरच्या स्मशानभूमीमध्ये करण्यात आल्याचं आपण पाहू शकतो। या मिठाच्या गोण्या ज्या दफनविधीसाठी लागतात त्या देखील या ठिकाणी आणून ठेवलेल्या आहेत। अक्षय शिंदे याचा एन्काउंटर 23 सप्टेंबर रोजी झाला होता, मात्र त्याच्या दफनविधीसाठी जागा सापडत नव्हती। त्यामुळे अक्षय शिंदेचे कुटुंबीय मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर राज्य सरकारनं ग्वाही दिली होती की सोमवारच्या आधी त्याचा अंत्यविधी आम्ही करू आणि त्याच अनुषंगानं आता उल्हासनगरमध्ये हा दफनविधी करण्याची तयारी जी आहे ती पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। माझ्या मागे जी आपण जागा पाहताय याच जागेवर अक्षय शिंदे याचा दफनविधी काही वेळात होणार आहे। निनाद करमरकर, NDTV मराठी, उल्हासनगर।